पंढरपुरातल्या मालकाची धर्मपत्नी एका श्रीमंत माणसाने हरण केली. कर्ज सांगतोय, कर्ज एका श्रीमंत व्यक्तीने हरण केली. श्रीमंत व्यक्तीने, फार मोठा श्रीमंत होता तो. पाषाण परीस भूमिजाबुनंद वंशाचा संबंध धातयाशी, सरळ ब्रह्मदेवाशी कॉन्टॅक्ट संबंध. इतका मोठा माणूस तो. मी तर सांगत असतो कीर्तनात, त्याच्या पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटरची लांबीची होती, 11.5 फूट उंची आणि 4.5 फूट रुंदी, सगळी सोन्याची. 2 कोपऱ्या 2 फुटाचा कोपरा काढा. त्याच्या विरोधात कोणाची मायवेली आमदारकीचा फॉर्म भरायला? अख्ख्या तालुक्यातल्या बायकाला नॅकलेस, आणि बाईला नॅकलेस आल्यावर ती कोणाला मतदान हानील? पप्याच्या बापाचं बी मुंडकं दाबीन न मेल्या. दाब नाही इथं बटन. आयुष्य गेले, फुटका मनी घेतला नाहीस, यानं नॅकलेस द्यायला दाब याच्या नावा पुढचं बटन. 269 किलोमीटर मध्ये किती वेळ आमदारकी लढता येईल? हे एकीकडचं भिताड सांगतोय. एवढा श्रीमंत, इतका विद्वान, त्याच्या विद्वत्तेची दात करण्यासाठी काशीतले मालक डोक्याला हात लाईत होते. भगवान शिवशंकर इतका विद्वान होता तो. त्याचे मंत्रोच्चार ऐकत असताना जसं पाणी, गंगेचं पाणी कसं वाहते, असा त्याचा मंत्रोच्चार होता. त्या नगरीची वास्तुशांती करायला तो श्रीमंत बोलील तर त्याचं नाव होतं रावण. वास्तुशांतीला म्हटलेले मंत्र भगवान शिवजीला आवडले, पार्वती आईसाहेबाला आवडले, आणि हे दोघं म्हणले इतका चांगला महाराज आहे, याला दक्षिणा किती द्यायची? महाराज विद्वत्ता तशी होती, काय सुक्त होते. 10 तोंडानं विस्त्रो भयतितो मिदक्रतो जनो सर्वास्तितो भय व्याप्तानां यतो सर्वस्थितो वास्तुपुरुषां भवस्थितं मगधाजितस्थानो यथा ऐश्वर्या सद संपन्ने सतचिदायत भवेतो क्रियाक्ष. काय ते मंत्र शुमा नाही त्या मंत्राची. काय प्रपटन. केळीच्या पानासारखी जीप होती त्याची, सुईच्या आणि सारखं टोकदार जीप. पाणीनीचे सुक्त इतके सुंदर म्हणायचे. प्रसन्न काय देऊ? काय देतं म्हणले, हे गावच देऊन टाका. देऊन टाकलं गाव. भक्ती किती श्रेष्ठ असेल बाबा. इतकी विद्वत्ता होती. अख्खी सोन्याचं गाव देऊन टाकलं. एवढ्या मोठ्या श्रीमंतानं, त्या श्रीमंताला एकाच गोष्टीनं वारकरी संप्रदायाने बेदखल करून टाकलं. एकाच गोष्टीमुळे संप्रदायातल्या माणसानं एखाद्या वेळेस चोरी केली, गरज पडल्या तर धकून जाईल. पण नीतिमत्ता भ्रष्ट झालेली वारकरी संतांचं देवाच्या डोक्यावर कर्ज आहे, देवऋणी. तो संती केला ऋणी. ऋण म्हणजे कर्ज. एका चारवाकानी प्रश्न विचारला रामदेव बाबा. मी तिथं तुम्हाला माऊली बाबाच म्हणत होतो त्या दिवशी, कारण माऊली संस्थान आहे ना, तरी पण चांगलंच नाव आलं माझ्या तोंडाला. एका चारवाकानी प्रश्न केला, या अष्टादश संतांचं देवावर कर्ज आहे असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, मग ही संत भजन कोणाचं करतात? म्हणे देवाचं. मग पैसे वाटणारा पैसे घेणाराच भजन करीत असतो का? सावकार कधी ज्याला पैसे दिले त्याचा उच्चार करीत असतो का? हे चारवाकाचा प्रश्न आहे बरं का. चारवाक कोणाला म्हणतात माहितीत का? ते मुडदे आपल्याच जन्माला येतात, आपल्या सोबत राहते, आपल्या सोबत मोठे होते, आपल्या सोबत खाते आणि आपले वाभाडे काढतात, याला चारवाक म्हणतात. अशा चारवाकांनी प्रश्न केलाय, ही संत त्या विटेवरच्या मालकाच्या आणि काशीतल्या मालकाच्या नावावर मोठी झाली, ते एवढे जगाचे मालक मोठे आहेत, मग ते यांच्याकडून कर्ज कसे घेतील? चारवाकाला कधी कधी मेमरी कार्ड कमी असते, कधी जर असलं तरी उघडलेलं असते, किंवा असलं तरी त्याला रेन नसती, असं चारवाकांचं मेमरी कार्ड असते. कर्ज हे पैशाचंच असतं असं नाही. कर्जाचे फार मोठे प्रकार आहेत, फार मोठे प्रकार आहेत. या विश्वाच्या पाठीवर एखादं चांगलं काम केलं तर याचा सुद्धा बोजा देवाच्या डोक्यावर पडत असतो. चांगलं काम करा सज्जनांनो.
एखादा जर श्रद्धेनं आईवडिलाला सांभाळीत असेल ना, श्रद्धेनं भीतीपोटी नाही, लोकांनी मला चांगलं म्हणावा अशा चोंबळायचा लय उता आलाय. श्रद्धेनं जर मायबापाला सांभाळीत असेल, श्रद्धेनं, आणि शेवटपर्यंत त्यांचा शेवट होईपर्यंत लेकरासारखं प्रेम मायबापावर करीत असेल, असा कोणी असेल तर त्यानं केलेल्या कर्तव्याचं कर्ज विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर असते. आणि असं जर नसतं तर रावणाच्या संपत्तीचं वर्णन देहूतल्या मालकांनी बऱ्याच वेळेस केलंय, पण त्या पैशावाल्याच्या तुकोबाराय पाया पडले नाही. तुकोबाराय पाया त्या व्यक्तीच्या पडतात जो मायबापाची सेवा करतो त्याच्या. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचना सत्यवदे सत्यवदे, नमो त्या वचना सत्यवदे, नमो त्या लगेच उतर निघायची. नमो तया कोणा? माता पित्याचे पालन, आई वडिलाचं पालन करणाऱ्याच्या देहूतले मालक पाय पडतात. पावर किती माहिती देहूतल्या मालकाची? इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती आम्हाला भेटतो. गिरगावचा बाळ्या पण भीती वाटते, जाऊन सलाईन घ्यायचं मला. मी सलाईनची नळी उपसून आलतो, नाही आलो तर तुम्हालाही त्रास द्यायला असतो लोकांनी. असं होतं कधी कधी, आणि 20 वर्षात कधीच झालं नाही. उतरेश्वर बापूल म्हणलं आपण पुन्हा जाऊन संध्याकाळी घेऊ सलाईन, काय ताणलं, चलत राहते. मी सुद्धा यमाला भेटतो, कोण भेट नाही यमाला, मरणाची भीती नाही कोणाला. आणि या यमाच्या डोक्यावर पाय त्यांनी दिलाय. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय, ही पावर आहे त्यांची पावर. अहो बँकेत 9-10 लाख रुपये ज्याचे आहेत ते कोणाला राम राम घालीनत, ते पण राम राम घालीनत. हो, ते स्वतःला मोठं समजित आहेत, उसातले डुकरं पण द्यायला मोठं समजित नाहीत. ते समजे 10-5 लाख रुपये म्हणजे काय नवलाची गोष्ट. आपण एकदा मुंबईला कीर्तनाला गेलो तर आम्हाला 1 कोटी रुपयाची गाडी घ्यायला आला. मी रेल्वेने गेलतो, गाडी घ्यायला आली 1 कोटी रुपयाची. तर आपण कशाला हिचकायचं, घेणं देणं फुकट कळ केवढ्याची आहे काय. लक्षात आलंय गाडीचा सिम्बॉल मोठा आहे भारीची. आपण लोकांच्या पाहतून गाड्या, मोठी गाडी होती त्याची. ते म्हणलाय माझं घर आहे. तुमचं घर? तुम्ही ड्रायव्हर कसं काय? गाडी माझ्याची, माझ्याकडे ड्रायव्हर आहे, पण सेवा करणं, तुमची सेवा घडावी याच्याकरता तुम्हाला न्यायला आलो. वा वा, काय आमच्यासारख्या पामराची सेवा. एवढं घर किती कोटी रुपयाचे? 6.5 कोटी रुपयाचं घर. कशावर कमीलं? कारण दुसरं काय नाही हो, हे वाटलं इथे आमची विठाला विठाला. मला वाटतंय अख्ख्या महाराष्ट्रात मी एकटाय याच्यावर प्रेम करतोय कॅमेऱ्यावर. मी कोणाला नाही म्हणत नाही. लावानपणा शिक जवरक हौदात पाणी येतो रक लोक घेते, संपलं निघला गिरगावकर तूर कापायला. विठाला विठाला. मग ती माणसं जर एवढी श्रीमंत असतील तर 10-5 लाख वाला रामराम घालीत नाही. किती गदडा येतो. फार मोठी गणलं येत आपल्याला, फार मोठी गणलं. पैशावाली, पैशाची मालकीन लक्ष्मी, आणि पैशाच्या मालकिनीचा पती विटेवरचा मालक तुकोबारायच्या पत्नीचा पाय धरून काटा काढतो. पावर किती मोठी असेल. आणि ते तुकोबाराय मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. याचं कारण सांगू, आई वडिलाची सेवा करणाऱ्याची पावर इतकी मोठी आहे, देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. म्हणून 28 युग झाले उभा आहे. योगी 28 असे कामं केले तरी कर्ज होते.
1 कोटीची गाडी एका माणसाला बसायला बाबा, 1 कोटीची. गावातला भारदस्त वजनदार माणूस, गावाच्या कडेला एक गरीब माणूस राहतो, पोरगी बाळांतपणाला आलती. कर्ज सांगतो देवाच्या डोक्यावर कसं होते. 1-2 मुद्दे सांगतो, जास्त नाही. बैल 2 जमीन 300 एकर कशी वाहन होईल आपल्याला 2 तासाची, मला 8:30 ते 10:30. बैल किती भारीचा असावा, आपला बांधाला की आऊत आखड पाहिजे, दुसऱ्याच्या रानात नाही आऊत घालायचं. वेळेत त्रास देणार नाही तुम्हाला. आणि त्यातली त्यात तुमच्या इथं फार मोठं सत्र चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कशाला त्रास द्यायचा. विठाला 1 कोटीची गाडी, गावाच्या कडेला एक गरीब माणूस, मुलगी बाळांतपणाला आली. नामदेव बाबा, रात्रीच्या 1 वाजता प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. आईला सांगितलं, आई दवाखान्यात जावं लागतंय. माय उठली, मालकाला सांगितलं, धनी काय ग, बाईचं पोट दुखतंय, दवाखान्यात न्यावं लागतंय. डोक्याला हात लावला, बाप रडू लागला. गेवराईला कशानं जायचं ग, इकडं मोठं शहर आहे, त्या शहराला कशानं जायचं ग. दिवसा कोणाचं तरी वाहन केलं असतं, कुठं बघावं, काय बघावं. बाईनं सांगितलं, मालक एक बोलू, आपल्या गावात मोठी श्रीमंत आहेत, काल दुपारा त्यांच्या गाडीची पूजा झाली, 1 कोटीची गाडी आहे म्हणून. येडी आहेस का काय तू, तेवढ्या मोठ्या माणसाला आपल्याला गाडी मागता येत असती, येडपट आहेस का काय. बघा ना, करा ना प्रयत्न. खांद्यावर रुमालाचा सरखा टाकला, अंगात निमस्ती होती, बनेल होती, धोत्राच्या आच्यागोच्या खोसल्या, हातात काठी घेतली, श्रीमंताच्या दाराला ठोठावलं. मालक दार उघड. काय राम भाऊ, डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. मालक, मुलगी बाळांतपणाला न्यावं लागते, गाडीची अवस्था होईल का. लक्ष्मी जी, सदरा घेऊन ये. बायकोनं सदरा आणला, लुंगीवर असेल रात्रीची वेळ, पॅन्ट आणली, कपडे घातले. ड्रायव्हरला बोलवलं नाही, स्वतः गाडी स्टार्ट केली आणि गरिबाच्या दारात गाडी उभी केली. त्याच्यात ती गरिबाची लेक, तिची माय, तिचा बाप बशिला, तालुक्याच्या ठिकाणी नेलं. बाळांत पण झालं, नॉर्मल डिलिव्हरी झाली. मला इंग्रजी थोडी आली ना, आता खरं त्याचं नाव बाळांत पण आहे. नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि लेकरू, तिची माय, पोरीची माय आणि बाप सुखरूप घरी आणून टाकले. पंढरपूरला 100 वाऱ्या केल्याचं पुण्य. अर्थभूत द्यावे दान, खरे पुण्य द्यावे, खरे पुण्य द्यावे, खरे पुण्य द्यावे. अशी चांगली कामं केली की जगाच्या मालकाच्या डोक्यावर त्याचं कर्ज होतंय. संतांचं कर्ज आहे, तो संती केला ऋणी. मग हे कर्ज फेडण्यासाठी जगाचा मालक त्यांच्या घरी मनोनी नाचे मागे मागे. नाचणं म्हणजे घुंगर बांधणं नाही, नाचणे म्हणजे संतांकडे पडलेली कामं मनानं होऊन करणे, न सांगता करणे, इति नाम नाचणे. त्यांच्यावर आलेली संकट वारणे, इति नाम नाचणे. पण हे ऋण फेडण्यासाठी काय कर्ज असेल बरं संतांचं देवाच्या डोक्यावर. फार मोठी शक्तिशाली आहेत संत. ते वैभव मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. हा तुमचा प्रांत, या प्रांताला देवभूमी म्हणावी लागेल. हा जो तुमचा पट्टा आहे का, हा पट्टा म्हणजे देवभूमी आहे, देवभूमी. 32-36 वर्ष पंढरपुरातले मालक ज्यांचे धोत्र धुवायला थांबले, जवळच श्री क्षेत्र पैठण, असाच पट्टा
पाहत गेलं तर किती महान महान संत. मगाशी गजर केला सगळ्या संतांचा तुम्ही. राजे हो, हा इतका मोठा पट्टा आहे, इतका मोठा पट्टा आहे. तुमच्या पट्ट्यातल्या संतांनी पंढरपुरातल्या मालकाला कामाला लावले. इतकी मोठी संत या प्रांतात झाली. विटेवरच्या मालकाने ज्यांच्याकडे काम करावा अशी महान संत या पट्ट्यात वास्तव्य झाले. त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेला हा परिसर. काय नाविन्य असेल या लोकांचं. विचारलंय का सात्विकानी प्रश्न, जगाच्या मालकाच्या डोक्यावर संतांचं कर्ज काय काय कशाच्या निमित्त आहे, काय केलं संतांनी. तर मालकांचं वाक्य, एक विशिष्ट प्रकारची खोळ पांघरून बसलेला वैकुंठातला जगाचा मालक एकाही माणसाला माहीत झाला नसता. ही 18 संत नसते तर त्यांनी ठावा केलाय. कुळीची हे कुळ देवी गेली ठावी संतानी, गेली ठावी संतानी, गेली ठावी संतानी. कुळीची हे कुळ देवी गेली ठावी संतानी, गेली ठावी हे कुलदेवी केली ठावे संताने. जर संत जन्माला आले नसते तर वैकुंठातला देव आपल्याला माहीत झाला असता का. एकदा तर मालकाने विचारलंय, तू विसरलास का देवा. हे कवी सरोनी राहिला राहिला, हे कवी सरोनी राहिला, कवी सरोनी राहिला, कवी सरोनी आमुचिया भावे तुझ देवपण. मालकांचं वाक्य, देवा तुला देवपण आमच्यामुळं आले. तुझ देवपण आणि तुझ देवपण आणि तुका म्हणे आम्ही आसनी आदाना, तुझा देवपण आले, तुझा देवपण आले, तुझा देवपण आले. तुका म्हणे आम्ही आसनी आदाना, तुझा देवपण आले, तुझा देवपण आले, तुझा पलीकडचं कर्ज कोणतं पाहिजे देवाच्या डोक्यावर. अजून ऐका पुढचं, अजून ऐका, अजून ऐका. 100-200 क्विंटल सोयाबीन झाली की ते म्हणतं आपल्याला काय कमी आहे, काय कमी आपल्याला, काय देवाला मागायचं. सुंबळ्या, त्याला वैकुंठ नावाची नगरी सोन्याची आहे. 16,108 धर्मपत्न्या आहेत, 56 कोटी यादव आहेत. काय वैभव असेल त्याचं. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. सूर्याला प्रकाश तुझ्या पेने, वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. ही सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. गिरगावचा बाळू आणि तुम्ही किती दिवस जिथे ठेवायचेत आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. एवढी सत्ता त्याच्या ताब्यात. पण मालक सुख नव्हतं त्याच्याकडं, सुख नव्हतं. कोणी सुख दिलं त्याला. संतांचे सुख झाले देवा, संतांचे सुख झाले देवा. मनोनी सेवा करे त्याची, करे त्या मनोनी सेवा करे त्या.
संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची, मनोनी नाचे मागे मागे पुढे, म्हणून नाचतोय. सुख नव्हतं त्याच्याकडं. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. काय काय घेतलं जगाच्या मालकानं? हे नाना प्रकारचा कर्जाचा बोज विटेरच्या मालकाकडे आहे. मनोनी नाचे मागे मागे, कर्तव्याची धुरा अगदी धूर्तपणाने, सावधगिरीने, चातुर्याने, कौशल्याने, विवेकाने, भावयुक्त अंतकरणाने सांभाळली. याचं वजन देवाच्या डोक्यावर हे कर्ज आहे. कामं चांगली केली की कर्ज ठरते. दोन गोष्टी सांगतो तुम्हाला. देवावरचं कर्जही सांगतो काय आहे भक्ताचं, आणि देव नाचतोय बी कसा. एकाच उदाहरणात मी तुम्हाला परिपूर्ण ते देऊ शकतो. फक्त मला आशीर्वाद द्या. त्या आशीर्वादावर गिरगावचा बाळू बोलेल. कारण तुम्ही सामान्य नाहीत. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. आळंदीतले मालक नमूद करतात, कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो. फक्त कीर्तन संबूस तर तंबाखू चोळी जाऊ नका. तितकं तरी लाज जा, लाज जा. तितकं तरी कीर्तन तरी नका चोळी जाऊ. चांगल्या कथेत एका कथाकाराच्या संघचा धोत्रा खालून तंबाखू चोळू लागला, म्हणजे त्या कथाकाराला बी नरकाला जावं लागेल, आणि त्याला जावं लागेल, आणि ती कथा जे ऐकायले त्यांना पण नरकाला जावं लागेल. विठाला किमान आमच्या 3 लोकांना तरी तंबाखू खाऊनी, मृदंगाचार्य, गायक आणि कीर्तनकार, ह्या 3 लोकांनी तरी जराशी त्यांच्याकडे काहीतरी असावी. मी संपत्ती म्हणायलो. निदान ह्या 3 लोकांकडे. कारण सांगू बाबा तुम्हाला, कारण सांगू. अहो, ज्या घरी तुम्ही आम्हाला बशिले त्या घरी मी कोण्या जातीचा आहे काही माहीत नाही. मी घरचा किती मोठा आहे, का भिकारी आहे, का काही नाही. फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन करतो म्हणून किती आदर केला होत्या घरच्या लोकांनी. म्हणून आम्ही नीट वागायला पाहिजे, नीट वागायला पाहिजे. असो, पंढरपुरातल्या मालकाची धर्मपत्नी एका श्रीमंत माणसाने हरण केली. कर्ज सांगतोय, कर्ज. एका श्रीमंत व्यक्तीने हरण केली. श्रीमंत व्यक्तीने, फार मोठा श्रीमंत होता तो. पाषाण परीस भूमिजा भुनंद, वंशाचा संबंध धातयाशी, सरळ ब्रह्मदेवाशी कॉन्टॅक्ट संबंध. इतका मोठा माणूस तो. मी तर सांगत असतो कीर्तनात, त्याच्या पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटरची लांबीची होती, 11.5 फूट उंची आणि 4.5 फूट रुंदी, सगळी सोन्याची. 2 कोपऱ्या, 2 फुटाचा कोपरा काढा. त्याच्या विरोधात कोणाची मायवेली आमदारकीचा फॉर्म भरायला. अख्ख्या तालुक्यातल्या बायकाला नॅकलेस, आणि बाईला नॅकलेस आल्यावर ती कोणाला मतदान हानील? पप्याच्या बापाचं बी मुंडकं दाबीन मेल्या. दाब नाही इथं बटन. आयुष्य गेले, फुटका मनी घेतला नाहीस, यानं नॅकलेस द्यायला दाब याच्या नावा पुढचं बटन. 269 किलोमीटर मध्ये किती वेळ आमदारकी लढता येईल हे एकीकडचं भिताड सांगतोय. एवढा श्रीमंत, इतका विद्वान, त्याच्या विद्वत्तेची दात करण्यासाठी काशीतले मालक डोक्याला हात लाईत होते. भगवान शिवशंकर इतका विद्वान होता तो. त्याचे मंत्रोच्चार ऐकत असताना जसं पाणी, गंगेचं पाणी कसं वाहते असा त्याचा मंत्रोच्चार होता. त्या नगरीची वास्तुशांती करायला तो श्रीमंत बोलील तर त्याचं नाव होतं रावण. वास्तुशांतीला म्हटलेले मंत्र भगवान शिवजीला आवडले, पार्वती आईसाहेबाला आवडले, आणि हे दोघं म्हणले इतका चांगला महाराज आहे, याला दक्षिणा किती द्यायची. महाराज विद्वत्ता तशी होती, काय सुक्त होते. 10 तोंडानं. विस्त्रो भयतितो मिदक्रतो जनो सर्वास्तितो, भय व्याप्तानां यतो सर्वस्थितो, वास्तुपुरुषां भवस्थितं मगधाजितस्थानो, यथा ऐश्वर्या सद संपन्ने सतचिदायत भवेतो क्रियाक्ष. काय ते मंत्र शुमा नाही त्या मंत्राची. काय प्रपटन. केळीच्या पानासारखी जीप होती त्याची, सुईच्या आणि सारखं टोकदार जीप. पाणीनीचे सुक्त इतके सुंदर म्हणायचे. प्रसन्न काय देऊ, काय देतं म्हणले, हे गावच देऊन टाका.
देऊन टाकलं गाव. भक्ती किती श्रेष्ठ असेल बाबा. इतकी इतकी विद्वत्ता होती. अख्खी सोन्याचं गाव देऊन टाकलं. एवढ्या मोठ्या श्रीमंतानं त्या श्रीमंताला एकाच गोष्टीनं वारकरी संप्रदायाने बेदखल करून टाकलं. एकाच गोष्टीमुळं संप्रदायातल्या माणसानं एखाद्या वेळेस चोरी केली, गरज पडल्या तर धकून जाईल. पण नीतिमत्ता भ्रष्ट झालेली वारकरी संप्रदाय सहन करीत नाही. या संप्रदायातले जे बुजुर्ग आहेत का, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, हे नाही सहन करीत. या संप्रदायात नीतिमत्ता सांभाळणं अत्यंत गरजेची आहे. जरी झाला तू चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको, शुद्ध आचरणा चुकू नको. जरी झाला चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको, शुद्ध आचरणा. जरी झाला चतुर शहाणा, शुद्धाचरणा चुकू नको. वैकुंठवाशी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, अरे मायबापानं जिच्या सोबत लग्न लावले तिला पत्नी म्हणायचं, आणि तिच्या व्यतिरिक्त जगात जी मोठी बाई दिसल तिला माय म्हणायचं, आणि तुझ्यापेक्षा लहान दिसल तिला बहीण म्हणायचं. भारतातला 1 नंबरचा महाराज तू. म्हणून एक शब्द वापरला, सोभार्या सांडोनी जाना, ज्येष्ठ ती माते समाना, कनिष्ठ भगिनीची आपणा, ऐक बापा नरोत्तमा. सोभार्या सांडोनी जाना, ज्येष्ठ ती माते समाना, ज्येष्ठ आई समान, कनिष्ठ भगिनीची आपणा, ऐक बापा नरोत्तमा. हे राजा असं जर वागत राहिलं तर तो त्याची सीमा नाही, ब्रह्मदेवाला त्याचं वजन करता येणार नाही. रावण या गोष्टीत नापास झाला. जगाच्या मालकीनीचं हरण केलं. कर्ज आणि नाचणं दोन्ही गोष्टी सांगतो. देवाच्या डोक्यावर कसं कर्ज होते. आकाश मार्गाने रावण आईसाहेबांना घेऊन जात आहे. रावणाने एक चूक केली, भगवे कपडे घालून सीता आईसाहेबाचं हरण केलं. नव्हती चूक करायला पाहिजे. हो, पांढऱ्या कपड्यावर लक्षात आलं नसतं, मारायलाय म्हणून रडायली असं वाटलं असतं. पण भगव्या कपड्यावाल्यासोबत स्त्रीचा काय संबंध आहे. म्हणून हे माणसाला कळत असेल नवल नाही, एका पक्षाला कळालं. तो पक्षी सामान्य नव्हता. पैठणचे मालक सांगतात तो पक्षी कोणाचा नातू होता. मिरे कश्यपाचा नातू, मिरे 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 कश्यपाचा नातू. जटायु नामे विख्यातू, जटायु नामे विख्यातू विख्यातू, मिरे 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 मी कश्यपाचा नातू. कश्यपाचा नातू होता. कश्यपाल बायका 13. दित्यादिती धनुकाष्टा विला ताम्रा, दित्यादिती धनुकाष्टा विला ताम्रा, कद्रू विनता. बाकीच्या घरी गेल्यावर वाचा. भितडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला. भंगिऱ्याचं इचकिण्यापेक्षा आपलं पुराण पहा. बरं होईल तुमचं चांगलं वाचताल तर पंढरपुरातला मालक तुम्हाला वाचील. आणि काही वाचतान तर मग त्यानं यम पाठिलेला आहे तोंड वाचून, विठाला विठाला. कर्ज सांगतोय, कर्ज. झाप घेतली हो, झाप घेतली. विवेक संपन्न पाखरू आहे. खरं तर अखाद्य खाणारा पक्षी. अखाद्य ते खाती ती विहंगमाची जाती. विहंगम म्हणजे पक्षी. कश्यपाला 13 पत्न्या, त्याच्यापैकी विनतेला 2 पुत्र, गरुड आणि अरुण. आणि हा अरुणाचा पुत्र होता. अरुण किती मोठा आहे सांगू का. काकडा कधी सुरू झालाय?
पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला काकडा. कालच्या प्रतिपदेपासून प्रत्येक वारकरी तिच्या एका मुलाचं नाव घेतोय. उठारून उदय प्रकाश झाला घंटा गजरा गरजेला अरे तव घरा सुरू झाला रात्री समयाचा घंटा गजरा अरे तव प्रकाश झाला, त्याचं नाव घेतलं. उठा सूर्योदय प्रकाश झाला असं एकही वारकरी म्हणणार नाही. उठा अरुणोदय प्रकाश झाला. आणि अरुणाचा तो पुत्र आहे, अरुण कश्यपाचा मुलगा. मी कश्यपाचा नातू आहे. काय विवेक संपन्न पवित्र कुळातलं लेकरू आहे, शूर कुळातलं लेकरू आहे, सात्विक कुळातलं लेकरू आहे. कुळ कशानं सात्विक होत असतं माहितीये का? चांगलं वागल्यानं. वारकरी संप्रदाय कोण्याच जातीला चोंबाळीत नाही. वारकरी संप्रदाय फक्त चांगलं वागणाऱ्या लोकांना मानतोय. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री, साध्वी जनाबाई म्हणतात. उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे, पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं डोकं. कबीर मोमीन लतिफा मुसलमान, सेना नावे जान विष्णुदास. मुसलमानाच्या कुळातला आहे पण वारकरी होता. अहो नामदेव बाबा कबीरानी भजन म्हणता म्हणता शेला इनायचा. तो शेला आनंद आश्रमातून सोलापूर जिल्ह्यातल्या माणसाने विकत घेतला. नंतर त्याने पंढरपूरला दिला. तिथल्या एका श्रीमंत माणसानं पायपुष्ण म्हणून वापरला आणि दसऱ्याच्या दिवशी जनाबाईला सापडला. आणि जनाबाईनं देवाला विचारलं, देवा एक बोलू? हे राम राम म्हणते रे, याच्या दोऱ्या दोऱ्यातून राम राम येते, हे कोणी इनला असेल? विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले. सांगितलं, जना हे कबीरानं इनलाय, कबीरानं इनलाय. कबीरानं माई भेट होईल का प्रभू? होईल भेट, काय काळजी करू नको. आणि एके दिवशी कबीर आचार्य पंडित शास्त्री विद्वान 100-200 लोक घेऊन पंढरपूरला आलते. त्यावेळेला जनाबाईनं कबीराला पाया पडू दिलं नव्हतं. तर कबीरजीनं सांगितलं, माताजी मी मुसलमान आहे म्हणून पाया पडू देत नाहीत? नाही. जनाबाईनं सांगितलं, महाराज तुम्ही 30-40 वर्षापूर्वी विणलेला शेला अजून राम राम म्हणतोय, एवढे तुम्ही अधिकारी आहेत म्हणून तुम्हाला कशाला पाया पडू द्यायचे? तुम्ही आमच्यापेक्षा फार मोठे आहेत. पण कबीरजीनं सांगितलं, ऐक माय, मी इनलेला शेला राम राम म्हणतोय, पण तू हात लावलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तू का लहान आहेस का बाई ग? लहान आहेस का? हे वारकरी संप्रदायाचं एकमेकानं केलेलं मोठेपणे काय पात्रता आहे. आणि मग कबीर लोटांगण घालतात. लय श्रीमंत संप्रदाय आपला, भांगिऱ्याच्या नादी लाग जाऊ नका. हो, हे संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय कुठला नाही. भिकार चोटायच्या काय नादी लागता तुम्ही? हो, या संप्रदायातले देव पण गोड येतं. ज्ञानोबाराय तुकोबारायने आरक्षित केलेले देव मानायची. शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केते, जे आपल्या पोटा करता भीक मागायले त्या देवायच्या. आपण काय पाया पडायचं? आणि ते काय देणार आहेत उचले आपल्याला? ज्या देवाला ढवळे लिंब लागते ते देव तुमच्या काय टाकणार आहे? खपक्या दगड. ते ढवळे लिंब मागायला न चोट्टा देव, ते तुमचं काय कल्याण करणार आहे? वारकरी संप्रदायातल्या माणसानं 2 पेवावर हात ठेवायचा नाही. काय होते महाराज? दोही पेवावरी ठेवू दाता हात, होय अपघात शरीराचा, होय अपघात शरीराचा. दोही पेवावरी ठेवू दाता हात, होय अपघात शरीराचा. आपुला तो एक देव करून घ्यावा. म्हणून
देव मानायचे असतील तर काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक. आणि या दोन देवानं ज्यांना आपलं केले त्या देवापुढं वाकायचं. कोण्या देवापुढं वाकू नका, घराला कुपाटी लागन. विठाला विठाला संप्रदायात जातीचा संबंध नाही. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मखराच्या कुळातला आहे, वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. जातीचा संबंध नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखे नाम तोची धन्य. चांगलं वागतोय, चांगलं बोलतोय तो धन्य. काय करायचं एखाद्या कुळात जन्माला आला आणि बिन पाण्याची पेतू. उत्तम कुळी जन्म स्त्रिया मंगळा, बुडाविले कुळा उभयाता, बुडाविले कुळा उभयाता. उत्तम कुळी जन्म स्त्रिया मंगल, बुडाविले कुळा उभयाता, बुडाविले कुळा उभयाता. एकही गोष्ट पुराव्याशिवाय इचकायची नाही. वक्त्यांनी मंच सांगणं नामदेव बाबा गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. अधरावा तोनी काय सांगशीला कहाणी, काय सांगशीला कहाणी, काय सांगशीला कहाणी. आधार नसताना पुराणाचा असेल, शास्त्राचा असेल, वेदाचा असेल, महामुनींचा असेल, संतांचा असेल, यतीचा असेल, महंताचा असेल, जप्याचा असेल, तप्याचा असेल, सिद्धाचा असेल, या लोकांच्या आधारावर आपण बोलायचं. हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे, मुनी प्रणीत आहे, वेद प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, पुराण प्रणीत आहे. या लोकांच्या आधारावर आपण बोलायचं असते. मनचं नाही दळायचं. काय बी चूक असते ते चूक असो. किती पवित्र कुळ जटायूचं, की ज्याच्या पित्यानं जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा रथ हाकलाय. कामाची पावती किती गोड असेल बाबा, किती गोड पावती. किती मोठा माणूस असू द्या, रगिलकीनं काही दिवस थांबल. रगिलकीनं काही दिवस त्याच्या चरबटपणामुळं, त्याच्या नालायकपणामुळं काही गोष्टी थांबत्याल. MSBचे लोक मीटर तोडीत नाहीत का? बाळू महाराज म्हणून मला बिल भरावं लागते महिन्याला बरोबर. 3 दिवसानं उशिरा भरलं की 25-30 रुपये त्याचं याज. जरी महाराज असेल तरी. कधी सूर्याचं बिल आले? मग आपल्याला जरा जरा असावं का नाही सकाळी तिकडे तोंड करून पाया पडायला. आंघोळ असू नसू असू दे, सकाळी दिसल्याबरोबर असा हात जोडायचा. दिसल्याबरोबर इतकं तरी माणसानं लाजलं पाहिजे. नसली लय मोठी तर थोडीशी तरी असली पाहिजे. मी साखर म्हणालो चहाला. काय हरकत आहे नामदेव बाबा त्याला नमस्कार करायला? घेतलं आपल्याकडून त्यानं बिल कधी? कधीच नाही, कधीच नाही. पण एक सांगू का राजू, यम धर्माच्या न्याय सिद्धांतामध्ये एक वाक्य आलंय, तसे 6 श्लोक येतात. प्रत्यक्ष सूर्यनारायणानं आपली जॉब दिलाय, वचन दिले, मी जगाला प्रकाश देण्याची ताकद माझ्यात आहे, पण अरुण नसेल तर माझा रथ कोणाला हाकता येत नाही. इतकं सारथ्य अरुणाचं मोठे महाराज. म्हणून वारकरी संप्रदायानं अरुणाची दखल घेतली. उठा अरुणोदय प्रकाश झाला. उठा अरुणोदय. काय ताकद आहे महाराज. त्या शूरवीर अरुणाचा पुत्र आहे, पुत्र आहे, जटायू पुत्र. काका किती मोठा होता सांगू त्याचा चुलता? ते पती खेळत नव्हता. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बापरे 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 बापरे. जटायूचा काका म्हणजे पंढरपुरातल्या मालकाला पाठी घेऊन फिरायचा. त्याचं नाव आहे गरुड. दुसरं एक सांगू का तुम्हाला? दुसरं सांगू का? पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घ्यायचं असेल
तर जटायूच्या काकापाशी कान धरून नाचावं लागतंय. कान धरून या. हो, जटायूच्या काका पुढे नाचावं लागतंय, त्याला आलिंगन द्यावं लागतंय. आणि मग जटायूचा काका सांगतो, मालक हे जरा हिशोबात आहे, घ्या जवळ. क्या बात आहे. मोठ्या लोकांना जसा पिया असतो नामदेव बाबा, तसा गरुड हा विटेवरच्या मालकाचा पिये. त्यानं आरक्षित केल्याशिवाय एकाही व्यक्तीला पंढरपुरातला मालक स्वीकारित नाही. आणि हा काका अरुण याचा आहे जटायूचा काका. कुळ किती मोठं आहे हो. अशा कुळातले वाईट कसे होतील, कसा वाईट मार्गाला जाईल. पक्षाच्या कुळात असताना लक्षात घेतलं महाराज, भगव्या कपड्यावाल्याला स्त्रीचा संबंध नाही. आणि जरी इथून तिकडं सोडित असन तर रडती काऊन. हुशार होत ते पाखरू, हुशार होत ते. का कावळा थोडाच होता दुसऱ्याचे ढोपर खाजिनार. कावळे ढोपरा कंकर तितिरा, कावळे ढोपरा कंकर तितिरा. पुढचं कशाला म्हणायचं, ते वेगळं, ते राजहंस. कावळ्यासारखा असेल का तो. वा जटायू झडपच घेतली. पण ते जरा जास्त हुशार होतो, लय हुशार होतं. सगळ्यांना ज्ञात आहे कसं युद्ध झालं, पंख तोडल्या गेली, खाली पडला जटायू. कर्ज सांगतोय, कर्ज 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 सांगतोय, कर्ज. आणि पुन्हा सांगतोय का नाचतोय. या दोन्ही गोष्टी या चरित्रातून ऐकत राहा. खाली पडला. जाताना पंढरपुरातल्या मालकिनीनं, रामप्रभू पंढरपुरातलेच मालक आहेत, भगवान विष्णू परमात्मा आहे, फक्त मागच्या अवतारातले आहेत. 28 युगापैकी एका युगातला अवतार. कोण्या युगातला अवतार? राम अवतार. तुम्ही कसं सांगू, किती कीर्तनकार मातीत घातल्यावर तुम्ही सुधरताना. मला गोळी घाला एखादी. कोण्या युगातला राम अवतार? तसे अंदाजे पंजे ना का. जाऊ द्या, असू द्या, मी थोडं गुत्त घेतलं. तुम्हाला कारण सांगू का, तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. तुम्ही इतके हुशार झाले पाहिजे, इतके हुशार झाले पाहिजे की तुमच्यासारखे श्रोते बसल्यावर आमच्या कीर्तन करायचे कष्टे घामानं ओले झाले पाहिजे. घामानं काय बोलावं पुढच्याला, अशी विद्वत्ता श्रोत्याकडे पाहिजे. आणि मग तुम्ही असेच बसले यालाची बेलाला, शिमग्याच्या तेलाला. मग आमचे लोक म्हणतात बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले, उलता नाही वाचाच का. असं काही बी कसं तर मला का नाही. त्याच्यामुळे तुम्ही हुशार पाहिजे, लगेच तपासायचं. हे हुशार आहे. मग अशी सांगत होतं एक वाक्य मला, तुमच्या देखतच सांगत होतो, हुशार आहे, हुशार आहे. हो, असे जर तुम्ही हुशार झाले ना, आमचे लोक नीट कीर्तन करतील. नीट 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 नीट. चला, वरी बसलेल्या मालकिनीनं सांगितलं, बाळा मी ज्याचं स्मरण करते त्याचं स्मरण अंतकरणात कर. जटायूला पाखराला भजन कसं करता येईल, पण अंतकरण तर आहे ना बाबा. त्या अंतकरणाने रामनाम घेतलं. हे राम हे राम हे राम हे राम. धावत आला जगाचा बाप, पाहिलं त्याच्याकडं. कोण? जटायू. खाली बसला जगाचा मालक, खाली बसला, खाली बसला. नयोग्याच्या ध्याना, नाना साधनाच्या केल्या खटापटा. जपी तपी योगी सिद्ध नखाच्या चुंबळी वळल्यात. जटा 40-40 फूट लांबल्यात. 200-200 शिष्य जटा धरायला आहेत. अजून पंढरपुरातला स्वप्नात नाही. आणि तो जटायूच्या जवळ गेला, एका पाखराच्या जवळ गेला. महाराज काय केलं? पहिल्यानं दर्भ काढून आणला, ठेवलं तिथं. ती दर्भाची पेंडी. लक्षात आलं तर काय होणार आहे. उचललं, डोकं मांडीवर घेतलं
आणि तोंड पुसलं जटायूचं. त्याच्याच रक्तानं मातुडं कचरा काडी कचरा पाचोळा लागला होता आणि देवानं तोंड पुसलं. कशानं पुसलं असेल प्रभू रामचंद्रानं तोंड? उपरनं होतं का त्याला? धोतर होतं का रामचंद्राच्या अंगावर? वलकल्ले होती. मग वलकल्ल्यानं कसं पुसता येईल? पण रामप्रभू व्रतस्थ होते. व्रतस्थ माणसं दाढी करत नसतात, कटिंग करत नसतात. जटा वाढलेल्या होत्या. सोडिल्या भ्रुकुटी जटा मोकळ्या केल्या आणि नामदेव बाबा जटेनं जटायू पुसला. जटेनं जटायूचं तोंड पुसलं. काय नशिबान असलं होतं जटायू? कर्ज सांगतोय हा, कर्ज 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 सांगतोय. दोन्ही गोष्टी ऐका, दोन्हीचा सिद्धांत देतो तुम्हाला याच्यात. जटेनं जटायूचं तोंड पुसलंय आणि मांडीवर डोकं घेतलं. हलवलं. सांग रे, कोण केली तुझी ही परिस्थिती? हे हाल तुझे कोण केले बाळा? कोण तुझे पंख तोडले? अहो, भगव्या कपड्यावाला एका स्त्रीला नेतोय त्यारती हा महाराज नाही. हे जटायून ओळखलं. त्यारती याला ओळखायची ताकद किती असेल त्याच्याकडं? काय कसं ओळखलं देवाला माहिती? जटायूनं विचार केला. देवाच्या तोंडाकडे पाहिल्याच्या नंतर त्यानं सूर्याच्या बिंबाकडे बघितलं तर सूर्याचं बिंब देवाच्या चेहऱ्याच्या तेजापेक्षा क्षीण वाटत होतं. याच्याहून लक्षात आलं याच्याच चेहऱ्यापासून त्याला तेज प्राप्त होते. त्यार्थी हा जगाचा बाप आहे. याला बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा याच्याकडे पाहत राहावा. पाहिली या वेध लावी बैशे जीवी जडवणी. काय देव असेल होतो? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. अगणित लावण्य तेज पुंजाळती किंवा रत्न किळ फाकती प्रभा. कानडावो विठ्ठलो कर्नाटकू तेने मज लावे लावेदू. त्यानं विचार केला जप्या तप्यांच्या सिद्धाच्या स्वप्नात न येणारा जगाचा बाप किडे खाणाऱ्या पाखराला भेटलाय. कशाला बोलण्यात टाइम घालायचा? याच्याकडे पाहत पाहत मरायचा आणि प्राण सोडा. दर्भाची पेंडी आणली, दर्भ खाली आथरीला आणि दर्भावर जगाचा बाप टाकला. जगाच्या बापाने दर्भावर जटायू टाकला. जगाच्या बापाने, विश्वाचा बाप हे विटेवरचा मालक. जटायू दर्भाच्या अंथरुणावर टाकला. लाकडं स्वतः जमा केले. लाकडं स्वतः जमा केले. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर सांगायचे, ब्रह्मांडाच्या मालकानं जटायूचा अंत्यविधी केला. ब्रह्मांडाच्या मालकाने वैकुंठवासी माधव. पुरावा हे गाफील लोकांचा द्यायचा नाही. ज्यांनी परमार्थामध्ये अविरत सेवा केली विटेवरच्या मालकाची, जे परमार्थातले आधारवी आहेत त्या लोकांचा पुरावा द्यायचा. ज्यांनी अख्खं जीवन परमार्थात गासले लोक ती पुरावा मानित असतात. बाकीच्यांचं नसतात मानित पुरावा. पप्याची माय ऐकायची नाही तर लोक कशी ऐकतात? आहे की नाही? लोक कशा पुरावा ऐकतात? मोठ्यांचा पुरावा असतो. मग काय झालं? लाकडं जमा केली. त्या लाकडावर दर्भ टाकला. दर्भावर जटायूचं प्रेत टाकलं आणि जटायूच्या प्रेतावर पुन्हा दर्भ टाकलं आणि मग लाकडं टाकली. पाणी कोणी पाजलं माहिती? जगाच्या मालकाने. अंगुष्टायो जलवोघ सर्वस्थिता यत् पवित्रो जायते नाम प्रेत संस्कारेण स्ततवचम यत पुनितो सर्वस्थितो भडाग्नी तत्तल्कपेन अद्यानाम जलवोघाति जायते. भडाग्नी नावाचा अग्नी द्यायच्या अगोदर पाणी पाजतात. त्या अंगठ्यानं पाणी पाजलं. स्वतः भडाग्नी दिला. आणि एका पुराणाचा सिद्धांत आहे, रामायणात नसेल तरी नसू द्या, पण एका पुराणाचा सिद्धांत आहे, प्रभू रामचंद्रांनी जटायूसाठी तर्पण विधी केला. तर्पण विधी केला. उच्च कुळातलं लेकरू आहे. उच्च कुळातलं लेकरू आहे. ज्याचा पिता विश्वाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाचं सारथ्य करतोय. याचा तर्पण विधी जगाच्या मालकानं 3 दिवस तोंड करून, दक्षिणेकडे तोंड करून 3 दिवस तर्पण विधी केला. काय पात्रता असेल महाराज लोकांची, काय योग्यता असेल? दोन्ही सांगतो. कर्ज कोणतं, नाचणं कोणतं? विश्वाच्या मालकीनीवर आलेलं आबरूचं संकट, विश्वाच्या मालकीनीवर आलेलं महाराज आबरूवरचं संकट,
तात्यासोबत असतात ते हरिभाऊ महाराज. हरिभाऊ महाराज. हो, चांगल्या भट्टीत भाजलेलं सोनं जरा विशेषच असतं. वा. हो, चांगल्यांसोबत राहायचं, निष्ठावंत लोकांच्या सोबत राहिलं की राजे हो, आपण संसारात गेलो तरी आपला संसार सुखाचा होत असतो. पण चांगल्या लोकांसोबत राहायचं. ते वारकरी लोक आहेत. मी 27 वर्षापासून मला भूषण नाही सांगायचं, पण मला आनंद एक वाटतो, हे एवढी वयस्कर माणसं वारीत चालतात. तात्या वारीत चालतात, गुले बाबा वारीत चालतात. 75 वर्ष वय होऊन गेले त्यांचं, तरी ते सोहळ्यामध्ये पायी चालतात. ती लोक पायी चालतात. यावर्षी थोडासा काजार झालता. मागच्या वर्षी तात्यांसोबत मी आणि बोखारे महाराज चालत होतो. त्यांना दम लागत होता, तरी ओळी चालूच होत्या मालिकेच्या. मी मनात विचार केला, बाळ्या तू कालचं काटतोयस. 75 वलांनी तात्यानं, 75 गुलेबाबांनी, तरीही पायी चालतात माणसं. किती मोठी माणसं आहे ती. अशा लोकांचं नुसतं दर्शन जरी झालं तरी पंढरपुरातल्या मालकांचं दर्शन झाल्यासारखं होतं. चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहायचं, चांगल्यांचं ऐकं जा. देव तुमचं चांगलं करेल. ऐकं जा मोठ्यांचं, ऐकं जा. मोठ्यांना कधी बी मोठंच म्हणलं पाहिजे. गणेश भाऊ आपल्यासारख्यांनी वयस्कर लोकांना मोठं मानायचं, कारण आपल्या अगोदर हे परमार्थात आहेत. यांनी इथपर्यंत परमार्थ आणून टाकलाय, म्हणून आपल्याला कीर्तन करायचा योग आलाय. वा. म्हणून मोठ्यांचा आदर केला पाहिजे. कधी पण मोठ्यांचा आदर केला पाहिजे, कधी पण मोठ्या लोकांचा आदर केला पाहिजे. मग अशी आलेली महंत आदरणीय जनार्दन बाबा, मोठी माणसं आहेत ती, मोठी माणसं आहेत. अशा लोकांचा आदर करत जावा. जगाच्या मालकीनीवर आलेलं अब्रूचं संकट दूर करण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिली. हो, आहुती यज्ञात सांगते. ब्रह्माय प्रसिद्ध स्वाहा, रुक्मिणी पांडुरंगाय स्वाहा, उमा महेश्वराय स्वाहा, ब्रह्मा सावित्री हे स्वाहा, शचीपतये स्वाहा, सिद्धिविनायकाय स्वाहा, गणपतये स्वाहा, वज्रेश्वरी स्वाहा, कामेश्वरी स्वाहा, प्रियसित स्वाहा, विमलाय स्वाहा. प्रत्येक देवतेच्या नावानं स्वाहाकार टाकत असतात यज्ञात. यानं कोणती आहुती दिली माहिती का? प्राणाची आहुती दिली, प्राणाची. जगाच्या मालकिनीला अब्रूच्या संकटातून वाचवण्यासाठी जटायूनं स्वतःचा प्राण दिला. याचं कर्ज पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर आहे. तो संती केला ऋणी इतकं. आता मनोनी नाचे मागे मागे याचा सिद्धांत थोडासा पुढे ऐका. 3 सख्खे भाऊ नामदेव बाबा, सख्खे 3 भाऊ, दोघायला एक मुलगा, एकाला काय नाही. 3 सख्खे भाऊ, दोघायला एक मुलगा, एकाला काहीच नाही. केज भट महाराज काहीच नाही एकाला. तुमचं मग नाव घेतलं म्हणून लक्षात आलं. एकाला काहीच नाही. ज्याला काहीच नाही तो एके दिवशी जात राहिला, म्हणजे मृत्यू पावला. भिंतीला त्याचं प्रेत टेकलं, कपाळाला रुपया लावला. इष्ट मित्र सजन सखी सोयरी धायरी भरा 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 पक्षाच्या थव्यासारखी जमा झाली. त्याची धर्मपत्ती बाजूला बसलेली होती. पदर तोंडाला लावला आणि उपसाबोक्षी रडू लागली. आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीच्या बाबतीत ज्या माऊलीचे मालक अगोदर जातात तिचे 14 सन्मान हरण केले जातात. ज्या स्त्रीचे मालक अगोदर जातात ना, त्या माऊलीवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. तिचे 14 सन्मान जातात, 14. त्याच्यातला पहिला सन्मान आहे नामदेव बाबा. नवऱ्याचं प्रेत चौकटीच्या बाहेर काढलं की एक भावकीतली विधवा स्त्री स्वतःच्या पदरानं तिचं कपाळ पुसून टाकती. एक सन्मान मातीत. नवरा चौकटीच्या बाहेर काढला की पहिला सन्मान तिचा मातीत जातो. इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे ज्या वेळेला त्याला भरागडी देऊन गावात येतात, त्या दिवशी ते दारात लिंबाचा आणि हराळीचा डाखडा आणायच्या आधी तिच्या गळ्यातली गळसरी आणि पायातले जुडवे हे 2 सन्मान काढून घेतले जातात. 3 सन्मान सांगितले तुम्हाला, बाकीचे बघा घरी गेल्यावर. काय दुःख असेल त्या माऊलीला. पतीचं प्रेत आहे. सगळी माणसं जमा झाली. भावकीच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने विचारलं, आंघोळी करता प्रेत बाहेर काढा. मनोनी नाचे मागे मागे सांगतोय. ऋण तर तुम्हाला सांगितलं. जगाच्या मालकीनीवर आलेलं अब्रूचं संकट दूर करण्यासाठी प्राणाची आहुती दिली. सामान्य कर्ज आहे काय? कोण कोणासाठी मरायले महाराज? कोण जीव द्यायले कोणासाठी?
स्वतःच्या प्राणाची आहुती हे विटीवरच्या मालकावर कर्ज आहे. ऐका पुढचं. गावातल्या व्यक्तीने विचारलं, पाहुणे सगळी जमलीत, हे प्रेत मातीला का काढत नाहीत? मधातली एक बाई बाहेर आली आणि तिनं सांगितलं, जे मृत्यू पावलाय त्याला मुलगा नाही, त्याच्या भावाला, दोन्ही भावाला एक एक मुलगा आहे, पाणी कोण पाजायचं? जमीन 40 एकर होती. जमीन 40 एकर. जो मेलाय त्याला. गावातला हुशार माणूस होता, मोठं गाव होतं. 100 रुपयाचा बॉन्ड आणला. जिचे 14 मान, जिचे 14 सन्मान 2 तासाच्या आत संपणार आहेत, त्या बाईला नवऱ्याचं प्रेत भिंतीला असताना बॉन्डवर अंगठा द्यावा लागला आणि अंगठ्याच्या वरी लिहिलं, जो कोणी पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन देण्यात येईल. दोन्ही चुलत्याच्या पोराने बनेली फाड्या. दृष्टांत कळाला. दोघंही पाणी पाजायला तयार झाली. इतकी हरामखोर अवलाद माणसाची. महाराज, चुलता बाप होऊ शकत नाही, पण बापाचा आधार देऊ शकतो, इतकं मात्र खरं आहे. बापाचा आधार देऊ शकतोय, आधार देऊ शकतो चुलता, बापाचा आधार देऊ शकतोय. इतकी ताकद असते चुलत्यात, सामान्य ताकद येते. बापाच्या सख्या भावाला प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पाणी पाजत नाही, ही माणसांची जात आहे. पण हे माणसं किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी मारायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. आणि त्याने एका पाखराला पाणी पाजले, हे नाचणं नाही तर काय? हा, त्याच्यासाठी तर्पणविधी करणं काय? म्हणून मालक ध्रुपदात म्हणतात, म्हणून नाते मागे मागे, म्हणून नाते मागे